मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची मराठी मुस्लिम कॉम्बिनेशनवर मदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि उद्धव ठाकरेंनी रणनीती आखल्याचे कळते। बीएमसी मध्ये 227 वॉर्ड्सपैकी 41 मुस्लिम मतदारांचा प्रभाव तर जवळपास 72 वॉर्डामध्ये मराठी मतदारांचा दबदबा आहे। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते जागा वाटपाचं सूत्र ठरवत असताना मराठी मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची माहिती। मात्र यातही मनसेने ठाकरेंच्या 4 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील वॉर्डांवर दावा केल्याने जागा वाटपाच्या चर्चेत पेच निर्माण झालेला आहे। वरळी, दादर माहीम, शिवडी आणि विक्रोळी या विधानसभा क्षेत्रामध्ये जागा मिळाव्यात मनसेची आग्रही भूमिका आहे आणि त्यामुळे आता या जागांवर एकमत करण्यासाठी थेट उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील प्रतिनिधी श्रेयस सावंत देत आहेत। श्रेयस, आपण बघितलं तर मराठी मुस्लिम वोट बँक ह्याच्यावर सगळ्यात जास्त प्रमाणात आता कॉन्सन्ट्रेशन केलं जातंय। आपण एकंदर पाहिलं गेलं तर महापालिका निवडणुकीसाठी दोन्हीही ठाकरे बंधू जे अगदी बारीकीने काम करताना दिसतात आणि तेच काम आता आपल्याला त्या आकड्यामध्ये दिसत आहे। जो खऱ्या अर्थानं मराठी मुस्लिम वोट बँक आहे त्याला पण आपल्याकडे कॅटर कसं केलं जाईल ह्याचा पण विचार केला जातोय। कारण जिकडे मराठी वोट बँक आहे तिकडे मराठी बहुल एरियामध्ये कुठे ना कुठे मतदान होईल सुद्धा, पण ते जे मतदान आहे ते आपल्याला कसं काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या सगळ्या गोष्टी जरी बघितल्या गेल्या तर 60 ते 70 जागा मनसे घेईल असं वाटतंय आणि बाकीच्या जागांवर खऱ्या अर्थानं आपण बघतो 20 ते 21 जागा बाकीच्यांना सोडून जो बहुतांश जागाचा भाग आहे तो शिवसेना ठाकरे गट घेतील असं एक चर्चांमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे विक्रांत की या प्रमाणावर आताच्या घटकेला जिकडे दादर माहीम असेल, शिवडी असेल किंवा विक्रोळे असेल, इकडे जो मतदार आहे तो आमदारकीच्या वेळी जेव्हा मनसेचे आमदार निवडून आले तेव्हा तिकडेच मनसेचे आमदार निवडून आलेच। त्यामुळे कुठे ना कुठे आता त्या ठिकाणीवरून पण तो दावा मनसेने केल्यामुळे कुठे ना कुठे एक पेच निर्माण झालाय। आता हा पेच जो आहे तो थेट आता ठाकरे बंधू आपल्याच बैठकीत ठरवतील असं एक चर्चांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। ही शक्यता आहे कुठल्याही क्षणी म्हणजे आज किंवा उद्या। आज खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दौरा आता सुरू आहे, भाटूतला आहे ते। बरं, धन्यवाद श्रेयस दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।